नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओत आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की 10वी-12वीच्या सर्व मुलांसाठी गुड न्यूज आली। बघा 10वी-12वीच्या सर्व मुलांसाठी गुड न्यूज आहे, सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। तर संपूर्ण जी काही गुड न्यूज आहे, महत्त्वाची माहिती ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। त्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला 10वी-12वीचे जे काही रिझल्ट लागेपर्यंतचं जे काही गायडन्स आहे तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जात असतं। तुमच्या प्रश्नपत्रिका कशा असतात, प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न कसा असतो, संपूर्ण गायडन्स तुम्हाला आपल्या चॅनलवर केलं जात असतं। म्हणजे अगदी तुमचा रिझल्ट लागेपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला केलं जात असतं। त्यासाठी सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचे। तर बघा 10वी-12वीच्या सर्व मुलांसाठीची गुड न्यूज काय ते आपण ह्या ठिकाणी पाहणार। थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया। तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत। नेहमीप्रमाणे संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो आणि पुरावा तुमच्यासमोर। बघा 10वी-12वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। बघा महाराष्ट्र बोर्डाचा मोठा निर्णय, आता विद्यार्थ्यांना नापास होण्याची चिंता नाही। बघा तुम्हाला फेल होण्याची आता ह्या ठिकाणी चिंताच राहणार नाही आहे। काय निर्णय ह्या ठिकाणी महाराष्ट्र बोर्डाने घेतलेला आहे, मोठा निर्णय घेतलेला आहे। अतिशय आनंदाची बातमी सर्व विद्यार्थ्यांसाठी असणार आहे। त्यासाठी सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। लगेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पण शेअर करायचा आणि जास्तीत जास्त हा जो काही व्हिडिओ त्याला शेअर करायचा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचे। तर बघा महत्त्वाची माहिती काय, तर बघा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर मुंबई विज्ञान आणि गणित विषयात अनुत्तीर्ण होऊनही इयत्ता 11वीला जाण्याची मुभा देणाऱ्या नवीन धोरणानुसार 10वीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे। पाहू शकता बघा नवीन धोरणानुसार जर आपण पाहिलं तर बघा गणित आणि विज्ञान या विषयात जर तुम्ही अनुत्तीर्ण देखील झालात तरी देखील तुम्हाला इयत्ता 11वीला जाण्याची मुभा देणाऱ्या नवीन धोरणानुसार 10वीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रोत्साहन देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे। पुढे बघा, तर ही जी काही माहिती आहे ती शालेय शिक्षणासाठी राज्य अभ्यासक्रम फ्रेमवर्क अंतर्गत ह्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। नवीन धोरणानुसार विद्यार्थ्यांना विज्ञान आणि गणितात किमान 20 गुण मिळालेच। बघा किमान 20, आतापर्यंत काय होतं 35 गुणांची ह्या ठिकाणी पासिंग होती, तर किमान 20 गुण मिळाल्यास त्यांना पुढील वर्गात पदोन्नती दिली जाईल। आत्तापर्यंत 35 गुणांची पासिंग होती, परंतु विज्ञान आणि गणितात जर तुम्ही फक्त 20 गुण जरी मिळवले तरी देखील तुम्हाला पुढील वर्गात त्या ठिकाणी पदोन्नती दिली जाणार आहे। शाळेतील गळतीचे प्रमाण कमी करणे आणि विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व्यवस्था अधिक लवचिक बनवणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे। बघा 10वी-12वीच्या सर्व मुलांसाठी ही खूप महत्त्वाची, त्यापेक्षा जास्त महत्त्वाची म्हणजे 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी। कारण बघा 10वीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सुरुवातीला म्हणजेच फर्स्ट टाईम ते त्या ठिकाणी बोर्डाची परीक्षा देत असतात, त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी खूप त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा जो काही निर्णय आहे तो ह्या ठिकाणी सरकारने घेतलेला आहे 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी, 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी खास करून। कारण गणितात किंवा मग विज्ञान विषयात जर त्या ठिकाणी विद्यार्थी फेल होत असतील, म्हणजे जर किमान त्यांना 20 गुण मिळाले तरी देखील त्यांना पुढच्या वर्गात या ठिकाणी पदोन्नती दिली जाणार आहे। आता बघा पुढे शिक्षण व्यवस्था जी त्या ठिकाणी अधिक लवचिक बनवणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे। याद्वारे विषयात कमकुवत कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर विषयांसह पुढे जाण्याची संधी मिळणार आहे। मात्र हे धोरण केवळ गणित आणि विज्ञान विषयासाठी लागू असेल। बघा सर्वांनी लक्षात घ्या, फक्त हे जे काही धोरण आहे केवळ गणित आणि विज्ञान विषयासाठी लागू असेल। जर समजा तुम्ही इतर विषयात त्या ठिकाणी कमी गुण मिळवत असाल मग त्याला त्या ठिकाणी हे लागू नसणार आहे। 35वर तुमची पासिंग जी आहे ती इतर विषयांसाठी असणार आहे, परंतु हे जे काही विषय आहेत गणित आणि विज्ञान तर या विषयांसाठी हे जे काही धोरण आहे ते लागू असणार आहे। आता ज्या विद्यार्थ्यांना यावेळेस 10वीची परीक्षा द्यायची किंवा 10वीची परीक्षा जे विद्यार्थी देणार आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 10th लिहून पाठवायचे। जे विद्यार्थी देणार आहेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा। पुढे बघा इतर विषयांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही। कुठलाही विषय असेल, जर आपण पाहिलं असेल समाजशास्त्र असेल किंवा मग तुमचा मराठी विषय असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, तर या विषयांवर याचा कुठलाही परिणाम जो आहे तो होणार नाही आहे। फक्त आणि फक्त हे जे काही धोरण आहे ते केवळ गणित आणि विज्ञान विषयासाठी लागू होणार आहे। याशिवाय विद्यार्थ्यांना त्यांचे गुण सुधारण्यासाठी परीक्षेत पुन्हा बसण्याची संधीही दिली जाईल। बघा याशिवाय तुमचे जे काही गुण आहेत ते सुधारण्यासाठी देखील तुम्हाला पुन्हा या ठिकाणी परीक्षेत बसण्याची संधीही दिली जाणार आहे। या निर्णयावरून अनेक वाद निर्माण होत आहेत। या प्रकारच्या धोरणामुळे शिक्षणाचा जो काही दर्जा आहे तो खालावू शकतो असे काही तज्ज्ञांचे मत आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांमधील स्पर्धेची भावना कमी होईल, जेणेकरून ते गुणांवर समाधानी राहून मेहनत करणे टाळू शकतील असा त्यांचा युक्तिवाद आहे। बघा तर हा जो काही निर्णय, या निर्णयावर त्या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये वाद देखील आपल्याला पाहायला मिळालेला आहे। आता बघा ह्याशिवाय या धोरणाचा विद्यार्थ्यांच्या भविष्यावरही परिणाम होऊ शकतो, कारण गणित आणि विज्ञान यासारख्या महत्त्वाच्या विषयांबाबत चुकीचा संदेश दिला जाईल। या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे या विषयाबद्दलचे गांभीर्य कमी होऊ शकते, ज्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम
होऊ शकतो. या नवीन धोरणांतर्गत विद्यार्थ्यांना गुण सुधारण्यासाठी अधिक संधी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पुढे जाऊन हे पाऊल प्रत्यक्षात विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरते की नाही हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु हे जे काही नवीन धोरण आहे, या नवीन धोरणानुसार गणित आणि विज्ञान विषयामध्ये किमान 20 गुण जरी तुम्ही त्या ठिकाणी मिळवलेत तरी देखील तुम्हाला पुढच्या वर्गात त्या ठिकाणी पदोन्नती देण्यात येणार आहे. आतापर्यंत 35ची पासिंग होती, परंतु ह्या ठिकाणी डायरेक्टली 15 गुण तुमचे कमी झालेत. 20 गुण जरी तुम्हाला मिळाले तरी देखील तुमची पदोन्नती जी ती या ठिकाणी होऊ शकते. तर अशा पद्धतीचा निर्णय आपण या ठिकाणी पाहिलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच खास करून 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. कारण बघा, भरपूर विद्यार्थी त्या ठिकाणी गणितात फेल होत असतात. गणित विषय असेल किंवा विज्ञान विषय असेल, खास करून सेमी इंग्लिशचे जे काही विद्यार्थी त्यांच्यासाठी पण खूप महत्त्वाचा हा निर्णय या ठिकाणी असणार आहे. मॅथमॅटिक्स असेल किंवा सायन्स असेल त्यामध्ये तुम्हाला हा फायदेशीर जो काही निर्णय तो घेण्यात आलेला आहे. तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.